नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। आज मी तुम्हाला अगदी कमी वेळात तयार होणारे सुंदर असे लटकन शिकवणार आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते। मी 4.5 लांबी रुंदीचा चौकोनी तुकडा घेतलेला आहे आणि त्याच्या कोपऱ्यातून मधातून असे सेंटर पार्टमध्ये कट केलेला आहे। त्रिकोणी जसे आपला समोसाचा आकार असतो तसा कट केलेला आहे। दोन्ही तुकडे एकमेकावर ठेवून आपल्याला बरोबर एक समान सारख्या भागाचे करायचे आहेत। मी दोन्ही तुकडे बरोबर कट केलेले आहेत। आता जी मोठी साईज आहे त्या मोठ्या साईजला आपल्याला दोन्हीकडून दुमत मारून शिलाई मारायची आहे। एकदा एक दुमत मारायची आहे आणि वरून अजून एक दुमत मारायची आहे। असे 2 दुमत मारून शिलाई मारायची आहे। अशी आपल्याला दोन्ही तुकड्याला करायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता मी दोन्ही त्रिकोणी कपड्याला शिलाई मारलेली आहे। आता आपल्याला जे कोणे आहेत ते कोणे बरोबर कट करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला लंब्या लंब्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत। जसे आपण गळ्याच्या गोठ लावायसाठी पट्ट्या तयार करतो ना तशाच, आणि त्या पट्ट्या एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत। अशी करून आपल्याला लंबी पट्टी तयार करायची आहे। आपली ही पट्टी तयार करून झालेली आहे। आता या पट्टीला सरळ करायची आहे। एका साईडला 2 वेळेस दुमत करून शिलाई मारायची आहे शेवटपर्यंत। तर तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत मी कशी शिलाई मारत आहे। आपली शिलाई मारून झालेली आहे। आता आपल्याला दुसऱ्या साईडने 4 नंबरची शिलाई मारायची आहे। जी जाडी शिलाई असते ना ती शिलाई मारायची आहे। बघा आपली जाडी शिलाई मारणं झालेली आहे। आता आपल्याला जो जाडा धागा आहे ना तो हळूहळू ओढायचा आहे आणि मिऱ्या कशा पाडतो आपण तशा मिऱ्या पाडायच्या आहे। मिऱ्याची ही फ्रिल तयार करायची आहे आणि ती फ्रिल मधातून कट करायची आहे। म्हणजे 2 लटकनसाठी 2 मिऱ्याचे फ्रिल तयार होणार आहे। ते एक फ्रिल आता आपण जिथे शिलाई मारली होती दुमत मारून तिथे उलट्या दिशेने लावणार आहोत। तर चला आता आपण लावून घेऊयात। आपल्याला मिऱ्या पद्धतशीर करायच्या आहेत आणि बरोबर फ्रिल लावून घ्यायची आहे। आपली ही फ्रिल लावून झालेली आहे। आता पुन्हा आपल्याला वरून एक शिलाई मारायची आहे। वरून शिलाई मारल्यावर आपल्याला बंदचा वरचा कोपरा जो असतो ना त्या कोपऱ्याला बंद ठेवायची आहे, सरक्या दिशेने ठेवायची आहे आणि उलट्या दिशेने शिलाई मारायची आहे। तर बघा आपण आता शिलाई मारून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता मी शिलाई ही मारलेली आहे आणि ही शिलाई मारणे झाल्यानंतर आपल्याला सरके करायचे आहे। बंदला ओढायचे आहे म्हणजे आपले लटकन हे सरके होणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लटकन तयार झालेले आहे। तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की हे लटकन तुम्हाला कसे वाटले। कमी वेळात छानसे लटकन आपले तयार झालेले आहेत। तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।